माऊलींची पालखी आज सासवडमध्ये मुक्कामी आहे। 2 दिवसांमध्ये दिंडी प्रमुखांचा या ठिकाणी सन्मान होईल, महाआरती पूजा पण होईल। तर तिथं तुकोबांची पालखी आज लोणी कारभोरमधून ही पालखी आज प्रस्थान ठेवणार आहे। लोणी कारभोरमधून तर सोपान देवांची पालखी सासवडहून पंढरीच्या दिशेनं प्रस्थान ठेवेल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया सासवडला आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, रामकृष्ण हरी माऊली, आज खरं तर सासवडमध्ये माऊलींची पालखी विसावलेली आहे। सोपान काकांचं सासवड म्हटलं जातं आणि त्या ठिकाणी माऊलींची पालखी ही विसावली आहे। कसं स्वागत माऊलींच्या पालखीचं होतंय? उद्या मात्र भंडारा उधळत माऊलींची पालखी जेजुरीत पोहोचेल। नक्कीच राघवी, खरं तर काल जो आहे तो अवघड जो घाट आहे दिवे घाट, हा घाट जो पार करून काल सासवड मुक्कामी ही पालखी दाखल झालेली आहे। खरं तर या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठा उत्साह वारकऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। 2 दिवसाचा मुक्काम जो आहे तो सासवड इथं असतो आणि या 2 दिवसाच्या मुक्कामामध्ये चांगावटेश्वर जे मंदिर आहे त्या ठिकाणी सुद्धा सगळे जे पालखीमध्ये जे आहेत सामील झालेले वारकरी आपल्याला दिसत आहेत। खरं तर करेच्या काठी ही 2 दिवस जे वारकऱ्यामध्ये अत्यंत मोठा उत्साह संचारलेला असतो आणि या 2 दिवसामध्ये वारकऱ्यांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वागत आपल्याला या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे। आणि या ठिकाणी आपण पाहिलं की संत तुकाराम महाराजांची जी पालखी आहे ती आज सकाळी पुण्यातील जवळील लोणी काळभोर मधून जी आहे ती यवतच्या दिशेने प्रस्थान झालेली आहे। खरं तर या दोन्ही पालख्या ज्या आहेत आता पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या आहेत आणि या दोन्ही पालख्या ज्या आहेत आज संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती यवत मुक्कामी असणार आणि संत ज्ञानेश्वरांची पालखी मात्र आजचा दिवस सासवडमध्येच मुक्कामी असणार आणि उद्या सकाळी पहाटे जी आहेत पालखी ती जेजुरीकडे रवाना होणार आहे। चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।